नमस्कार. काल सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आला, जो आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात होता. 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्रातली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या रखडलेल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी प्रशासकाच्या वतीनं तो कारभार होत होता. मग विकासाचे कामं असतील किंवा प्रत्येक वार्डाचे प्रभागामधले कामं असतील, या सगळ्या कामाबद्दल अडचणी आणि तक्रारी येऊ लागल्या. मग मात्र हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशापर्यंत तक्रारी जाऊ लागल्या. म्हणूनच की काय, निकाल पत्र वाचत असताना सूर्यकांत नावाच्या न्यायाधीशांनी एक त्यामध्ये स्टेटमेंट त्यांनी दिलं, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी इथल्या निवडणुकीला आणि निवडणुकीमधल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये रेल्वेच्या डब्याची याला उपमा दिलेली आहे. रेल्वेच्या डब्याची काय उपमा आहे, तर रेल्वे जेव्हा निघत असते प्लॅटफॉर्मवरनं, त्यावेळेला बाहेरच्या लोकांना मध्ये जावं असं वाटत असतं. मध्ये गेल्यानंतर तीच रेल्वे जेव्हा दुसऱ्या पुढच्या स्थानकावर लागते, त्यावेळेला मात्र मधल्या लोकांना बाहेरच्या लोकांनी आत येऊ नये असं वाटतं. पण बाहेरचे लोक काहीतरी करून आत जातात. पुन्हा तिसऱ्या स्थानकावर गेल्यावर हे बाहेरून आत गेलेले हे सुद्धा बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत. नेमकं आरक्षणाचं तसं झालेलं आहे. ज्यांनी कुणी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना तो लाभ आता बस झाला आणि आपण सोडून द्यावा. जे शिक्षण, नोकरी, निवडणूक, राजकारण, सत्तेचे पद या गोष्टीपासून वंचित आहेत, त्यांच्यापर्यंत हे आरक्षण पोहोचू द्यावं. हे जे मध्ये लोक बसलेले आहेत ते रेल्वेच्या डब्यात बसलेल्या लोकांसारखे वर्तन करत आहेत असं नमूद करावं लागलं. आणि त्याचबरोबर त्यांनी त्यामधल्या 2 सूचना महत्त्वाच्या केलेल्या आहेत. कारण 73 आणि 74वी घटनादुरुस्ती झाल्यानंतर पंचायत राज याला जो घटनात्मक दर्जा भेटला, त्या घटनात्मक दर्जेमध्ये पंचायत राज मुळात ही संकल्पना सत्तेचं आणि लोकशाहीचं विकेंद्रीकरण करावं हा हेतू होता. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून स्थानिक नेतृत्व राजकीय सहभागामध्ये कसं येईल हा त्या पाठीमागचा उद्देश महत्वाचा होता आणि त्यासाठी इथं पंचायत राजची अंमलबजावणी होती. मग तो उद्देश सफल झाला का? मग हा निकाल जाहीर करत असताना 2 सूचना त्यांना कराव्या लागल्या राज्य निवडणूक आयोगाला. एक म्हणजे 1 महिन्याच्या आत निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात यावी आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका पार पाडाव्यात. म्हणजे राज्य निवडणूक आयोग हे कुणाच्या इशाऱ्यावर काम करतंय असं अप्रत्यक्षरित्या तर सुप्रीम कोर्टाला सुचवायचं नाही. कारण सुप्रीम कोर्टांनी 2 बाबतीमध्ये जे स्टेटमेंट दिलेले ते महत्वाचे आहेत. निवडणुका होणार आहेत, कार्यकर्ते कामाला लागणार आहेत, नेते